कोळसे काका कोळसे आहे माझा भाव. काका कोळसे आहे माझा भाव, पण रामदास आठवले आहे माझं नाव. क्या बात है. मैं रांजनगांव में आया हूँ जय भीम का नारा बुलंद कराने के लिए. मैं रांजनगांव में आया हूँ जय भीम का नारा बुलंद कराने के लिए, और मैं सारे देश में घूम रहा हूँ संविधान के दुश्मनों को हराने के लिए. मैं रांजनगांव में नहीं आया हूँ किसी को डराने के लिए. मैं रांजनगांव में नहीं आया हूँ किसी को डराने के लिए, और मैं रांजनगांव को बधाई देने के लिए आया हूं. यहां के सरपंच को, सभी मेंबर को बधाई देने के लिए आया हूं. यहाँ के जो हमारे लेबर क्लास के लोग हैं, सफाई मजदूर हैं, एमआईडीसी में काम करने वाले सभी हमारे लोग हैं, इनको बधाई देने के लिए इधर आया हूं. सभी जो हमारे कारखाने के मालिक हैं, जो एम्प्लॉयमेंट देते हैं, उनको भी मैं बधाई देने के लिए इधर आया हूं. लेकिन जो काम ठीक नहीं करते हैं उनको बधाई करने के लिए भी इधर आया हूं. राज ज्या ज्या वेळेला तुमच्यावर येईल प्रसंग बाका, ज्या ज्या वेळेला तुमच्यावर प्रसंग येईल बाका, तेवढ्या तुम्हाला मदत करण्यासाठी धावून येतील कोळसे काका. चला कोळसे या, पुढे या, पुढे या. आज रांजणगावचा फुलून गेलेला आहे नाका. आज रांजणगावचा या निळ्या रंगाने फुलून गेलेला आहे नाका. आणि म्हणूनच आज मी तुमच्या समोर आलेलो आहे. आज इथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची गंगापूर तालुक्याची सभा. आमच्या सभेमध्ये येण्याची सर्वांना आहे मुभा. ही सभा सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आहे. ही सभा फक्त बौद्ध समाजासाठी, मातंग समाजासाठी, दलित समाजासाठी नाही. ही सभा आहे रांजणगावच्या समस्या सोडवण्यासाठी. ही सभा आहे रांजणगावची एमआयडीसी अजूनही मजबूत करण्यासाठी. ही सभा आहे कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी. ही सभा आहे आमच्या विधवा महिलांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी. ही सभा आहे सर्व जाती धर्माच्या माणसांना न्याय देण्यासाठी. बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष एका जातीचा पक्ष नाही, बंधू आणि भगिनीनो. बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेस पक्षाने 1952च्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये हरवलं होतं. काँग्रेसच्या कर्मकार समाजाच्या काळुंकर नावाच्या काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना हरवलं होतं. 1954 मध्ये पोट निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्यामध्ये उभे राहिले होते, नागपूरच्या बाजूला. या ठिकाणी सुद्धा याच काँग्रेसनी बाबासाहेबांना हरवलं होतं, बोरकर नावाच्या महार समाजाच्या माणसाकडून. आणि बाबासाहेब आंबेडकर